रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत वासंबे मोपाडा गणात महाविकास आघाडीच्या पॅनलच्या विजयासाठी युतीतील नेत्यांनी कंबर कसलेली दिसत असून खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे संदीप मुंडे जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे। त्यांच्या पॅनलमध्ये उबाटा शिवसेना पक्षाचे रोशन राऊत व काँग्रेस पक्षाचे निखिल ढवळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारांना जनतेचा मोठा पाठिंबा व उत्स्फूर्त प्रतिसाद व सहकार्य मिळत आहे। जनतेच्या मनात घर केलेले कामातून विश्वास निर्माण करणारे हे नेतृत्व असून त्यांच्याकडे संदीप मुंडे सारखा प्रभावी नेतृत्व असल्याने आम्हाला या निवडणुकीत कसली चिंता नाही, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी काढले। धनशक्तीपेक्षा विकास शक्ती महत्त्वाची असते हे संदीप मुंडे यांनी आपल्या कामातून सिद्ध केल्याचे सांगत विजयाच्या मताधिक्यात संदीप मुंडे प्रथम क्रमांकावर असतील असा ठाम विश्वासही खासदार तटकरे यांनी व्यक्त केला। ग्रामपंचायत असो व जनसेवा, उमा मुंडे व संदीप मुंडे यांच्या संपूर्ण टीमने प्रत्येक क्षेत्रात भरीव विकास कामांचा ठसा उमटल्याने रुपेश पाटील यांच्यासारखे अनेक शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत असल्याचे महत्त्वपूर्ण संकेत त्यांनी यावेळेस निर्देशनात आणले। नाहक आक्षेप व अपप्रचार व दबावाला न जुमानता 7 फेब्रुवारीला महाविकास आघाडीचा दणदणीत विजय निश्चित होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। खासदार सुनील तटकरे यांनी संपूर्ण पक्ष आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही देत वासंबे गणात विकासासाठी जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून संदीप मुंडे व त्यांचा पॅनल विजय होईल असा विश्वास व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या। मधल्या कालावधीमध्ये 4 वर्ष जी प्रशासकाच्या ताब्यात राजवट राहिली आणि प्रशासक असल्यानंतर जनतेचे हात किती होतात हे आपल्याला समजा राज्यभरामध्ये पाहायला मिळालं। पण अशा वेळी जनतेच्या जवळ संपर्क राहत संवाद करत त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नाची उकल अतिशय प्रखर इच्छाशक्तीने करत संदीप आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या सगळ्या परिसरामध्ये एक पक्षाप्रती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं एक जाळं फार मोठ्या प्रमाणात तयार केलं आणि म्हणूनच मधल्या कालावधीमध्ये थेट सरपंचाची निवड झाली। ही पण नेहमीप्रमाणे चुरशीची करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला। मला वाटतं उमायत आहे त्यावेळेला 1000 पेक्षा जास्त मताधिकारी 1100 मताधिकारी थेट सरपंच म्हणून निर्वाचित झाला। हा भाग औद्योगिकीकरणाचा नागरीकरणाचा वाढलेला वेग स्वाभाविकपणाने आपल्या या सगळ्या परिसरातील आपले नागरिक आहेतच, पण व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या निमित्ताने आलेले राज्यातील आणि राज्याच्या बाहेरील सुद्धा नागरिक आज या जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती राहू शकतात। बघायला सांगितलं की आदिवासी बांधवांची सुद्धा संख्या नवदेवी सारखी ग्रामपंचायत असेल किंवा इतर ग्रामपंचायत असेल इथे लक्षणीय त्या ठिकाणी आहे। तेव्हा अशा संमिश्र मतदारांच्या समोर जात दीर्घकाळ 30-35 वर्ष काम करणारे संदीपजी आज आपल्या पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहेत। खरं ज्यावेळेला निवडणूक होत असते त्यावेळेला राजकीय आव्हानं उभी केली जात असतात। प्रमोद आयेलकरांनी मग सांगितल्याप्रमाणे निवडणुकीमध्ये छाननीमध्ये त्यांच्या अर्जावरती हरकत घेण्याचा प्रयत्न केला गेला, पण हे का केलं गेलं ते प्रमोद मगाशी म्हणाल ते खरं आहे। हे केलं एवढ्यासाठी इतका ताकदवान उमेदवार समोर असल्यावर हरकत घेऊन कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण करणं, त्याही पेक्षा आपला पराजय 100% होणार आहे अशा वेळेला याचा आधार घेता का येईल का घ्यावा त्या कारणासाठीच ते करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं होतं। आणि म्हणूनच मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे अर्ज ज्या वेळेला स्वीकृत झाला त्यावेळेला आपला विजय हा अधोरेखित झाला एवढंच मला त्या ठिकाणी स्वाभाविकपणाने जनतेचा विश्वास संपादन करणं, गेली अनेक वर्ष हा सगळा परिवार या परिसरामध्ये ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मध्ये 2दा निर्वाचित झाल्या 12 आणि 17 आता ही हॅट्रिक आहे मुंडेंची आणि त्याच्या अगोदर अनेक वेळेला ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा यश त्या निमित्ताने मिळालं। माझ्या सांगण्याचा असा आहे की फार मोठा सुशिक्षित असलेला वर्ग, कामगार वर्ग असेल, व्यापार मित्र असेल, व्यावसायिक असतील, हे सगळे या परिसरामध्ये राहतात। अशा वेळेला ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहेच। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये घड्याळाच्या चिन्हावरती 30 जागा लढतो आहे। 59 जागांच्या पैकी 30 जागांच्या वरती लढतो आहे। निवडून येणाऱ्या जागांच्या मध्ये
पहिल्या क्रमांकाने निवडून येण्याची जागा कुठली, ती संदीप मुंडेंची, असं ठरवलं आम्ही तसं करतो. अशा वेळेला परिश्रमपूर्वक जनतेच्या पर्यंत पोहोचणं प्रचाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. सोबत रोशन राऊत ज्या उभाटा गटाचे आहेत, मशाल त्यांची चिन्ह आहे, आपले निखिल आहेत त्यांची हातात पंजाची चिन्ह आहे, आणि त्याच्यामुळे दोन्ही पंचायत समितीच्या उमेदवारांसह या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. दीर्घकाळ अस्तित्वातच पंचायत समिती जिल्हा परिषद नव्हत्या, त्याच्यामुळे वेगवेगळे प्रश्न आपोआप राहतात. आता या सगळ्या प्रश्नाचा भार घेऊन संदीप आणि त्यांच्या दोन्ही उमेदवारांना पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करत आहे. अशा वेळेला ही निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी अतिशय महत्वाची त्या निमित्ताने आहे, आणि ती निवडणूक कार्यकर्त्यांच्या बळावरती महिला भगिनी ज्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने फिरत असतात, त्यांच्या एकंदरीत महिलांच्या पर्यंत संवाद करण्याच्या विलक्षण हातोटीवरती ही निवडणूक अतिशय महत्वाची त्या निमित्ताने आहे. आणि आपल्यापैकी सर्वांनाच अशा पैकी निवडणुकीचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पोचता येऊ शकतं. मी तो तरुण कार्यकर्ते ज्या वेळेला या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उभे राहतात, त्यावेळेला त्याची ताकद आणि शक्ती ही निश्चितपणाने आपल्याला त्या निमित्ताने मिळत राहते. मग ते आज जवळपास 4 वर्ष झाली का ग्रामपंचायत निवडून, दोन वर्ष ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून काम करतायत. त्याआधी जिल्हा परिषदच्या महिला बाल खात्याच्या सभापती म्हणून त्यांनी काम केलं. पक्षाच्या जिल्ह्याच्या संघटनेचं नेतृत्व करतात. अशा वेळेला जिल्ह्यामध्ये एक वेगळी प्रतिभा, एक संघटन कौशल्य नेतृत्व म्हणून मिळाली. प्रशासनाचा गाढा अनुभव करत जिथे जिथे प्रशासनाची माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आपल्या सर्वांच्या पाठिंब्यातून, तिथे एक वेगळा ठसा त्यांनी सुद्धा त्या निमित्ताने उमटवलेला आहे. म्हणून पक्ष म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या बाबतीमध्ये खूप विश्वास आहे की ही निवडणूक चांगल्या फरकाने आपण 7 तारखेला जेव्हा निकाल येईल त्यावेळेला त्या निकालामध्ये आपली वासंबे ग्रामपंचायतीची निवडणूक ही फार मोठ्या फरकाने दोन्ही पंचायतीचे उमेदवार निवडून येऊन ऐकायला मिळेल एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो.